धार्मिक कर्तव्य पार पाडायचे असतात, म्हणून आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा वर्षावास संपन्न होत असतो. आताच या ठिकाणी मला ग्रंथ वाचन झालं असं सांगण्यात आलं, म्हणून या वर्षावासामध्ये आपण ग्रंथ वाचन सुद्धा केलेलं आहे. म्हणून 2च फक्त मुद्दे आपल्यासमोर मी मांडू इच्छितो की आज आश्विन पौर्णिमा आहे आणि आश्विन पौर्णिमा जी आहे ती वर्षावास समाप्तीची पौर्णिमा आहे. त्यामुळे वर्षावास, पौर्णिमा आणि उपोषण या 3 मुद्द्यावर फक्त मी आपल्याशी बोलू इच्छितो. सर्वप्रथम आज आश्विन पौर्णिमा आहे आणि म्हणून पौर्णिमा म्हणजे काय हे सगळ्या बौद्ध बांधवांना माहीत असलं पाहिजे. आपण सर्वजण एकादशी करत असाल, आपण सर्वजण चतुर्थी करत असाल, परंतु त्या चतुर्थी आणि एकादशी याच्या पाठीमागे काही धार्मिक कारण आहे का असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला ते सांगता येत नाही. परंतु पौर्णिमा जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे. जे शास्त्रीय कारण आहे ते बौद्ध बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुद्दा असा आहे बांधवांनो आणि भगिनींनो की पौर्णिमेच्या दिवशी, लक्षात घ्या, थोडं शांततेने ऐका, फार महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. पौर्णिमेच्या दिवशी ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर जे 4 नैसर्गिक तत्वगुण आहेत त्यामध्ये पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, अग्नी आहे, यांच्यामध्ये सतत चैतन्य निर्माण होत असतं. आणि का निर्माण होतं तर त्याचं कारण असं आहे की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर हे जे नैसर्गिक तत्वगुण आहेत याच्यासाठी दिवसाचे 12 तास सूर्यप्रकाश आणि रात्रीचे 12 तास चंद्रप्रकाश अशी ही जी पृथ्वी आहे ही सतत 24 तास प्रकाशमान राहते. आणि ही 24 तास प्रकाशमान राहत असल्यामुळे या पृथ्वीवर जे काही नैसर्गिक तत्वगुण आहेत त्याच्यामध्ये वृद्धी होत असते, त्याच्यामध्ये चेतना निर्माण होत असते, त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होत असतं आणि त्याचा परिणाम माणसाच्या मनावर आणि शरीरावर होत असतो. म्हणून आपण पौर्णिमा साजरी करायची असते. लहानपणी आपण शिकलेलो आहोत. सर इथे या ठिकाणी रोहितजी आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्मिक आणि उपवास गर्भ असं भाषण केलेलं आहे. मी धम्माचा कार्यकर्ता आहे. मी फक्त धम्म एके धम्मच बोलतो, धम्माच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगत नाही. मुद्दा असा आहे की ही जी पौर्णिमा आहे ही अश्विन पौर्णिमा आहे आणि अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये घटना घडलेली आहे. ही जी पौर्णिमा आहे किंवा 12ही पौर्णिमा आहेत या प्रत्येक पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडलेले आहेत आणि काही प्रसंग घडवून आणलेले आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की वर्षावासामध्ये समाप्तीचा जो दिवस असतो तो या वर्षावास अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने असतो आणि ती प्रथा 2500 वर्षापासून बौद्ध धर्मामध्ये चालत आलेली आहे. बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ही प्रथा होती. आपण जर त्रिपिटकातल्या विनय पिटकाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक उपोषित वर्ग सांगितलेला आहे, एक उपोषण नायिका वर्ग सांगितलेला आहे आणि एक पौर्णिमेच्या विषयीची माहिती दिलेली आहे. त्या बेसच्या आधारे मी आपल्याला सांगू इच्छितो ही जी वर्षावासाची पद्धत आहे ही 2500 वर्षापासून चालत आलेली आहे आणि म्हणून ती भगवान बुद्धांनी आपल्यासाठी दिलेला हा फार मोठा धार्मिक वारसा आहे. मी सकाळी 2 कार्यक्रमाला गेलो होतो सर, आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की आता वर्षावास संपला की आमच्याकडे गायनाची पार्टी आहे, आमच्याकडे ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. मी त्यांना त्या ठिकाणी विरोध केला आणि त्यांना सांगितलं की वर्षावास हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असतो. वर्षावासाच्या दिवशी हे अशा प्रकारचे गायनाचे संगीताचे कार्यक्रम करायचे नसतात. अतिशय श्रद्धा संपन्नतेने हा कार्यक्रम करायचा असतो. ती पद्धत तुम्ही या ठिकाणी जी सुरू केलेली आहे ती अतिशय चांगली पद्धत आहे. मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो ते दामोदरजी गायकवाड सर, हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते आणि आम्ही एकाच ठिकाणी काम करतो आणि म्हणून त्यांना वाटलं की आपण या ठिकाणी लोकांसाठी काहीतरी धार्मिक गोष्टी सांगितल्या पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की बौद्ध धर्मामध्ये ज्या 12 पौर्णिमा आहेत त्या 12 पौर्णिमासुद्धा आपण नियमितपणे साजऱ्या केल्या पाहिजेत. त्याचबरोबर बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेनंतर येणारी अष्टमी आणि अश्विनी अमावस्येनंतर येणारी अष्टमी यासुद्धा साजऱ्या केल्या पाहिजेत. तीसुद्धा आपण प्रथा या ठिकाणी सुरू केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. जसं आता वैशालीताईंनी सांगितलं की या ठिकाणी वर्षवास जरी संपला
तरी धार्मिक कार्यक्रम संपता कामा नये. प्रत्येक पौर्णिमेला म्हणा, प्रत्येक अमावस्येला म्हणा, प्रत्येक अष्टमीला म्हणा, तुम्ही या ठिकाणी एकत्रितपणे जमलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम पार पाडले पाहिजे. तरच हा जो रोहित सरांनी जो सांगितलं की संघ निर्माण झाला पाहिजे, एकता निर्माण झाली पाहिजे, ऐक्य निर्माण झालं पाहिजे, समाजामध्ये धम्माच्या विषयी जागृती निर्माण झाली पाहिजे, ही गोष्ट सगळ्यात प्रथम आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणून पौर्णिमा म्हणजे काय मी आपल्याला सांगितलं. आता वर्षवासाची ही जी संकल्पना आहे ही भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वर्षावास जो आहे हा बौद्ध भिक्षूंसाठी वर्षावास आहे. मुद्दा लक्षात घ्या. वर्षावासाची जी संकल्पना आहे ती भगवान बुद्धांनी भिक्षूंसाठी दिलेली आहे. परंतु भिक्षूंची सेवा करत असताना तुम्ही आम्ही सर्व उपासक उपासिका आहोत. म्हणून उपासक उपासकांची काय कर्तव्य आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वर्षावास जो आहे हा वर्षावास साजरा करत असताना आपण अतिशय धार्मिक पद्धतीने काम केलं पाहिजे. सर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कदाचित सकाळ बघितला असेल, मागच्या वर्षावास आषाढी पौर्णिमेपासून तर आजच्या अश्विनी पौर्णिमेपर्यंत सकाळ नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये मी वर्षावास पर्व नावाचे लेख लिहिलेले आहेत. 16 लेख प्रकाशित झालेले आहेत आणि त्या 16 लेखामध्ये ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याच्याविषयी समाजामध्ये खूप अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी मी त्या सगळ्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. म्हणून ते जे लेख आहेत ते तुम्ही अवश्य वाचा. अनेक विहारामध्ये त्या लेखांचं सामुदायिक वाचन सुद्धा झालेलं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं तुम्ही या ठिकाणी वाचन केलेलं आहे. परंतु किती लोकांना तो ग्रंथ समजला, किती लोकांनी तो अभ्यासला आणि किती लोक त्याचा तो आचरणात आणणार आहे याच्याविषयी जर सर्वे केला तर मात्र त्याचं उत्तर नकारार्थी मिळत असतं. म्हणून वर्षावास जो आहे ही जी भगवान बुद्धांनी संकल्पना सुरू केलेली आहे ही संकल्पना भिक्षूसाठी जरी असली तरी आपण वर्षावासानिमित्त सतत धार्मिक कर्तव्य करायचं असतं. मग वर्षावास साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ते लेख जे आहेत ते अवश्य वाचा. परंतु या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की वर्षावास हा संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रम आहे. वर्षावासामध्ये आपली दिनचर्या कशी असली पाहिजे हे सर्वप्रथम लक्षात घ्या. लोकांना वर्षावास म्हणजे काय माहीत नाही. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास. भगवान बुद्धांचे जे हजारो भिक्षू होते ते पावसाळ्याच्या काळामध्ये एकाच ठिकाणी कुठेतरी राहायचे. मग ते लेणीवर राहत असतील, ते जंगलात राहत असतील, ते डोंगरावर राहत असतील, तिथे एकाच ठिकाणी राहून धम्माचं श्रवण करायचं आणि एका ठिकाणी 3 महिने वास्तव्य करायचं. त्याला वर्षावास असं म्हटलेलं आहे. म्हणून वर्षावास जरी भिक्षू करत असले तरी तुम्ही आम्ही सर्व उपासक आहोत. आणि मग उपासकाचं काय काम आहे तर आपण सर्वप्रथम भिक्षूंची सेवा केली पाहिजे, भिक्षूंचा आदर केला पाहिजे, भिक्षूंचा मान सन्मान केला पाहिजे. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु वर्षावासामध्ये तुमची आमची दिनचर्या कशी असली पाहिजे याच्याविषयी भगवान बुद्धांनी त्या सूत्रांमध्ये खूप छान माहिती दिलेली आहे. आपली सुरुवात जी आहे ती पहाटे 5 वाजेपासून झाली पाहिजे. किती लोक इथे आहेत की ज्यांनी विपश्यना केलेली आहे? हात वर करा बरं. ज्यांनी विपश्यना केलेली आहे किती लोक आहेत असे की ज्यांनी विपश्यना केलेली आहे? मोजकेच लोक आहेत. म्हणजे इथे जर 100 लोक जमलेले असतील तर त्याचे 10 हात फक्त वरती झालेले आहेत. परंतु वर्षावासामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायची असते की पहाटे उठल्यानंतर आपला सगळा प्रातःविधी आटोपल्यानंतर सर्वप्रथम 10 मिनिटाचं ध्यान करायचं असतं. आता व्हिडिओवर जसं गांगुडे साहेब म्हणाले की कोणत्याही महिलेच्या हातामध्ये मोबाईल नाही, परंतु मोबाईलचा दुरुपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. म्हणून पहाटे गोयंका गुरुजींच्या अतिशय चांगल्या कॅसेट यूट्यूबवर सगळीकडे प्रसिद्ध आहे. ज्यांनी विपश्यना केली नसेल त्यांनी ती 10 मिनिटाची ती व्हिडिओ कॅसेट लावायची. त्याच्यामध्ये ध्यान कसं करायचं, आनापान कसं करायचं हे सगळं सांगितलेलं असतं. वर्षावासामध्ये आपली दिनचर्या जी आहे ती या ध्यानापासून सुरू झाली पाहिजे. 10 मिनिट आपल्या घरातल्या सगळ्यांनी उठायचं आहे. सगळं काही आटोपल्यावर भगवान बुद्ध आणि त्यांच्या मूर्तीसमोर बसायचं आहे. भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती दिवे प्रज्वलित करायची, अगरबत्ती प्रज्वलित करायची, पुष्पहार अर्पण करायचे आणि ध्यानाला बसायचं. सकाळी अर्धा तास का होईना, 10 मिनिटं किंवा अर्धा तास का होईना ध्यान करून आपली या वर्षावासातल्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. हे सगळ्यांनी सर्वप्रथम लक्षात घ्या. ते झालीच पाहिजे. अशी जी बंधनं धम्माने आपल्यावर घातलेली आहेत ती आपण काटेकोरपणे पाळली तरच आपण खऱ्या अर्थाने बौद्ध म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतो.
म्हणून सर्वप्रथम पहाटे उठलं, आपले कार्यक्रम आटोपले, आपण 10 मिनिटाचं ध्यान करायचं असतं. ध्यान झालं की सर्वप्रथम परित्राण पाठ करायचा असतो. आपण लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये परित्राण पाठ नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे. परित्राण पाठ याचा अर्थ असा आहे की जे काही भगवान बुद्धांनी सूत्र दिलेली आहेत त्याच्यामध्ये त्रिशरण आहे, पंचशील आहे, बुद्धपूजा आहे, भीमस्मरण आहे, भीमस्तुती आहे, त्रिरत्न वंदना आहे, महामंगल सूक्त आहे, रतन सूक्त आहे, असे सगळे सूक्त 23 प्रकारचे सूक्त असतात. वंदनेची पुस्तकं घरोघरामध्ये आहेत, त्याच्यामध्ये ती 23 सूत्र दिलेली आहेत. त्या 23 सूत्राचं अर्धा पाऊण तास सामूहिकरित्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी बसून पठण करायचं असतं. त्याला म्हटलं जातं परित्राण पाठ. परंतु वेळेच्या अभावी तुम्हाला ही 23 सूत्र जरी म्हणता आली नाही तरी पण त्यातल्या त्यात त्रिशरण पंचशील घ्यायचं असतं, बुद्धपूजा करायची असते, भीमस्मरण भीमस्तुती घ्यायची असते आणि त्रिरत्न वंदना घेऊन सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम परित्राणाचा संपवू शकता. म्हणजे ध्यान साधना झाली, बुद्धपूजा झाली, परित्राण पाठ झाला. हा परित्राण पाठ झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण लक्षात घ्यायचं आहे की या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण उपोषण करत असतो तेव्हा वर्षावासाच्या कालावधीमध्ये फक्त एक वेळेस जेवण करायचं असतं आणि तेही सकाळी 11:30 12च्या आत करायचं असतं. म्हणून 12च्या आत परत जेवण करायचं, आपली सगळी कामं आटोपून घ्यायची आणि दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत किंवा 2 ते 4 वाजेपर्यंत आपल्या ज्या बुद्धवंदना आहेत त्या पाठांतराचा कार्यक्रम करायचा असतो. बुद्धवंदनेचं पाठांतर करण्यासाठी हा काळ असतो, विश्रांतीचा काळ असतो. तो सत्कारणी जर लावायचा असेल तर 4 ते 6च्या दरम्यान आपण या वंदनेचा कार्यक्रम जो असतो त्या वंदना सगळ्या पाठांतर करायचा असतात. बौद्ध भिक्खू हेच काम करत होते वर्षावासामध्ये. म्हणून तो वारसा जर आपल्याला पुढे चालू ठेवायचा असेल तर आपण वंदना पाठांतर केली पाहिजे. वंदना पाठांतर हे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे. म्हणून वर्षावासामध्ये संध्याकाळी 4 ते 6 एकदा जेवण झालं 11:30ला, संध्याकाळी पुन्हा जेवण करायचं नसतं. हे लक्षात घ्या, हे नियम आहे. वर्षावासामध्ये परित्राणाचे आणि संपूर्ण उपवासाचे नियम सांगितलेले आहेत. परंतु ज्याला काही शारीरिक व्याधी असतील त्याच्यासाठी भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये सवलत सुद्धा दिलेली आहे. आपण जास्तीत जास्त फलाहार करू शकता किंवा हलका अन्न खाऊ शकता अशी सुद्धा सवलत आहे. नाहीतर कोणीतरी साळवे आले त्यांनी सांगितलं की वर्षावासामध्ये फक्त एकदा जेवायचं आणि रात्री भूक लागली तर काय करायचं, असं नाहीये. जे ध्यान करणारे असतात, जे एकाच ठिकाणी बसलेले असतात त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आपण संसारिक माणसं आहोत, आपण फिरतो, आपण काम करतो, आपल्या शरीराची झीज होते. म्हणून संध्याकाळी फलाहार करणं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी म्हणा किंवा गुरुवार किंवा रविवार जो दिवस ठरवलेला असेल त्या दिवशी बौद्ध भिक्षूला बोलवायचं किंवा आमच्यासारखा धम्माचा थोडाफार अभ्यास केलेले इथे बौद्धाचार्य असतील त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून धम्म समजून घ्यायचा आणि संध्याकाळी खीरदान करायची. अशी संपूर्ण जी दिनचर्या आहे ती वर्षावासामध्ये केली जाते. हा दुसरा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो उपोषताचा आहे. मी पौर्णिमेची माहिती सांगितली, मी वर्षावासाची माहिती सांगितली आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो वर्षावासामध्ये पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी आणि 2 अष्टमी. पौर्णिमेच्या नंतरची अष्टमी म्हणजे 8वा दिवस आणि अमावस्येनंतरची अष्टमी म्हणजे 8वा दिवस, असे 4 दिवस उपोषताचे सांगितलेले आहेत. त्या 4 दिवशी उपोषत करायचं असतं. तुम्ही म्हणाल की हे उपोषण नवीन काय आणलं? बौद्ध धर्मामध्ये उपोषण वर्ग सांगितलेला आहे. म्हणून उपोषण म्हणजे काय ही गोष्ट सुद्धा या निमित्ताने आपण लक्षात घ्यायची आहे. आपण सर्वजण उपवास करत असाल. मी पालीचा अभ्यासक आहे, पाली भाषा शिकवतो, त्यामुळे उपशब्द जो आहे तो पाली शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो जवळ. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सहवास. जे उपवास करतात ते आपल्या श्रद्धास्थानाच्या शेजारी सहवास करतात, निवास करतात, म्हणून त्याला उपवास म्हटलेला आहे. तो केवळ एकादशीच्या दिवशी जेव्हा उपवास करतो आपण म्हणजे एकादशी खूप काशी असं काही प्रकार नसतो. म्हणून लक्षात घ्या, उपवास जो शब्द आहे तो वेगळा आहे आणि उपोषण शब्द जो आहे तो वेगळा आहे. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सहवास. ज्या देवाची आपण श्रद्धा करतो त्या देवाच्या सहवासमध्ये राहणारे जे आहेत ते उपवास करत असतात. आपण बौद्ध धर्मी आहोत आणि आपण बौद्ध धर्मी असल्यामुळे आपण काय करायचं आहे? आपण उपोषण करायचं आहे. उप म्हणजे जवळ आणि सत म्हणजे स्वतःच्या जवळ राहणं म्हणजे उपोषण आहे. स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे उपोषण आहे.
मग तुम्ही म्हणा स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे नक्की काय करणं? तर बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की स्वतःचा अभ्यास ही बौद्ध धर्मामध्ये सांगितलेली फार मोठी कला आहे. आपण स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, आपण नेहमी दुसऱ्याचा अभ्यास करतो. कारण आपल्याला स्वतःच्या मनातले आपले गुणदोष आपल्याला माहीत नसतात. मी जर ताई तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे 4 चांगले गुण सांगा, तर तुम्ही चटकन सांगू शकणार नाही. सांगताय काय? कोण सांगू शकेल उभं राहून की माझ्यामध्ये हे चांगले 4-5 गुण आहेत? कोण सांगू शकेल अभिमानाने? नाही सांगू शकत. पण मी जर तुम्हाला विचारले की तुमच्या शेजारी जी बाई बसलेली आहे तिचे 4-5 दुर्गुण सांगा, तर तुम्ही लगेच उभे राहाल. ती म्हणाल ती फार भामटी आहे, ती फार लबाड आहे, ती फार स्वार्थी आहे, ती फार अपमतलबी आहे. एक नाही तिचे 10 गुण तुम्ही सांगाल. कारण तुम्ही तिचा अभ्यास केलेला असतो, स्वतःचा अभ्यास केलेला नसतो. उपसतामध्ये स्वतःचा अभ्यास करायचा असतो. स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे स्वतःमध्ये जे चांगले गुण असतील ते गुण राखून ठेवायचे, त्याच्यामध्ये नवीन गुणाची भर घालायची. स्वतःमध्ये जर काही दोष असतील तर ते दोष बाहेर काढून टाकायचे आणि स्वतःमध्ये चांगले दोष येणार नाहीत ते लक्षात घ्यायचं. याला म्हटलेलं आहे स्वतःचा अभ्यास करणं. स्वतःच्या गुणदोषाचं परीक्षण करणं ही फार अवघड कला आहे. ती सरावाने जमते. एक वेळ सांगून एका प्रवचनात संपत नसते. म्हणून याचं हॅमरिंग तुमच्यावर सतत जर झालं तर उपोषण म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. आणि मग अशी मी जसं सांगितलं की स्वतःचं चिंतन करणं म्हणजे उपोषण आहे. उपोषण हा एक बौद्ध धर्मातला अतिशय धार्मिक असा विधी आहे आणि तो पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि चतुर्दशीच्या दिवशी करायचा असतो. हे सुद्धा कोण करताय का तुमच्यातलं? उपोषण कोणी केलेलं आहे का? कोण हात वर करेल बरं? करताय उपोषण? व्हेरी गुड. बघा म्हणजे या 100 लोकांतलं फक्त 2च हात वरती झाले की जे उपोषण करतात. ही बौद्ध धर्मातली अतिशय पवित्र कृती आहे. उपवासाचे 11 लाभ सांगितलेले आहेत ताई. आता वेळ झालेला असल्यामुळे ते 11 लाभ मी तुम्हाला सांगत नाही. पण जो उपवास करतो, जो धर्मानुसार आचरण करतो त्याला निश्चितपणे फायदा होत असतो. 11 प्रकारचे लाभ होत असतात. ते 11 प्रकारचे लाभ कोणते आहेत ते कदाचित पुढे कधीतरी तुम्हाला सांगेन. परंतु माझा आग्रह असा राहील की आपण सर्वांनी उपवास केलं पाहिजे. प्रत्येक गुरुवारी म्हणा, प्रत्येक पौर्णिमेला म्हणा, प्रत्येक अमावस्येला म्हणा आणि 2 अष्टमीला म्हणा, उपवास हे आपण केलं पाहिजे. 30 वर्षावासातली खरी आपली कला आहे. म्हणून त्या पद्धतीने तेव्हा उपवास सुद्धा तुम्हाला शिकलं पाहिजे. ते कसं करायचं असतं, काय करायचं असतं हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचलेला आहे. कोणी कोणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला? हात वर करा. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचण्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला? 4च लोक होते एवढे. 3 महिने का वाचला? पूर्ण वाचला. त्याचं निरूपण कोण करत होतं? फक्त ग्रंथ वाचला पण त्याचं निरूपण केलं का? नाही केलं. म्हणून रोहित सरांनी जशी गोष्ट सांगितली ना तशी एक गोष्ट सांगून मी माझं व्याख्यान संपवतो बांधवांनो आणि भगिनी. एक म्हातारा व्यक्ती असतो, लक्षात घ्या, एक वयोवृद्ध व्यक्ती असतो आणि तो एक दिवस आजारी पडतो. मग आजारी पडल्यानंतर साहजिकच तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे जाऊन त्याला काय त्रास झालेला आहे ते सगळं सांगतो आणि मग डॉक्टर त्याला पाठीमागून पुढून सगळं तपासतो आणि ती तपासणी झाली की मग त्याला एक औषधाची चिठ्ठी लिहून देतो. ती औषधाची चिठ्ठी घेऊन तो जातो. डॉक्टर सांगतो ही औषधाची चिठ्ठी दिलेली आहे, या औषधाच्या चिठ्ठीप्रमाणे तू कर आणि मग तुझा आजार बरा होईल. तो आजारी माणूस, तो वृद्ध माणूस डॉक्टरकडून ती चिठ्ठी घेतो, घरी जातो, ती चिठ्ठी अशी पाटावर ठेवतो. त्या चिठ्ठीच्यावर मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं वाहतो आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं असतं त्याचं पारायण करायला सुरुवात करतो. डॉक्टरने लिहिलेलं असतं 1 पांडे गोळी सकाळ दुपार संध्याकाळ घेणे, एक लांबट गोळी आहे ती सकाळ संध्याकाळ अर्धी घेणे, एक पातळ औषध जे आहे ते संध्याकाळी रात्री झोपताना 1 चमचा घेणे, असं लिहिलेलं असतं त्या चिठ्ठीमध्ये. प्रिस्क्रिप्शन ज्याला म्हणतो ते. मग हा ती पाटावर ठेवतो, त्या चिठ्ठीची पूजा करतो, तिथे मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं वाहतो आणि पारायण करायला सुरुवात करतो. पहिलं औषध सकाळ दुपार संध्याकाळ घेणे, दुसरी गोळी सकाळ संध्याकाळ घेणे, पातळ औषध रात्री 1 चमचा घेणे, असं तो 8 दिवस पारायण करतो त्या चिठ्ठीचं. परंतु त्याचा आजार बरा होईल का? नाही झाला. मग तो डॉक्टरकडे परत जातो. डॉक्टरला सांगतो की अहो तुम्ही हे औषध लिहून दिलं पण हे मला काय झालं नाही, मी याचं सगळं वाचलं, 10 वेळा पाठ केलं, बनवून दाखवू का? डॉक्टरच्या लक्षात येते काय प्रकार झालेला आहे तो. डॉक्टर सांगतो की अरे बाबा तसं नाही, ही चिठ्ठी जी तुला दिलेली आहे ही चिठ्ठी घेऊन तू मेडिकल स्टोअरमध्ये जा, तिथे ज्या गोळ्या दिल्या जातील
जे पातळ औषध दिले जातील ते घरी घेऊन जा, मग ते गोळ्याची स्ट्रीप खोल, एक ग्लास पाणी घे, ती गोळीमध्ये टाक, वरतून तुला गटागटा पाणी पी, रात्री झोपताना ती बाटली खोल, एक चमचा औषध घे आणि ती पी आणि मग तुला बरं वाटेल. रात्री झोपताना मग तो तसं करतो आणि 3-4 दिवसांमध्ये तो बरा होतो. बांधवांनो आणि भगिनीनो, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, या गोष्टीचा मतिता अर्थ असा आहे की जो वृद्ध माणूस आहे तो बौद्ध समाज आहे. लक्षात घ्या, जो वृद्ध माणूस आहे तो बौद्ध समाज आहे. तो ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरचं नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण धर्माची, या संपूर्ण समाजाची चिकित्सा केली आणि मग ही तपासणी केली या समाजाची आणि त्याला एक औषधाची चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी कोणती आहे माहीत आहे? ती चिठ्ठी म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ. साधू द्या म्हणा, साधू म्हणा, साधू. हे मी का म्हणायला लावलं? कारण ताई जशा म्हणाल्या की आम्ही फक्त ग्रंथ वाचला, आम्ही त्या ग्रंथाचं फक्त पारायण केलं. त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे आमच्या डोक्यात आलं नाही. त्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे कसं आचरण करायचं आहे हे आम्हाला समजले नाही. म्हणून तुमचा हा आजार बरा होईल का? नाही होणार. लक्षात घ्या बांधवांनो आणि भगिनींनो, धम्मग्रंथ जर वाचायचा असेल तर तो धम्मग्रंथ जाणकार व्यक्तीकडून वाचून घेतला पाहिजे. त्याच्यातली एक एक ओळ तुम्हाला सांगतो की इतकी महत्त्वाची आहे, इतकी सुंदर आहे, इतकं सगळं काही बाबासाहेबांनी विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तो जो धम्मग्रंथ वाचेल तोच निश्चितच माणूस शील संपन्न आचरण करेल. तो माणूस निश्चितचपणे धम्मानुसार वागायला सुरुवात करेल आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल. त्याला निश्चितचपणे सुखसमृद्धी लाभेल, त्याला मनशांती लाभेल. आणि अशी मनशांती जर आपल्याला लाभायची असेल तर धम्मग्रंथाचं वाचन जे आहे ते अतिशय गंभीरतेने केलं पाहिजे. नाशिकमध्ये मी राहतो. नाशिकमध्ये 8 ते 9 विहारामध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये मी जाऊन धम्मग्रंथाचं निरूपण करतो. मॅडम, धम्मग्रंथ काय आहे, तो कोणी लिहिला, तो कधी लिहिला, तो किती भाषेत लिहिला, तो कशा पद्धतीने सांगितला, त्याचा अंतरंग काय आहे, त्याच्यात किती खंड आहेत, त्याच्यात किती विभाग आहेत, त्याची पानं किती आहेत, त्याचा आकार कसा आहे, त्याच्यात काय काय विषय घेतलेले आहेत, याचा मोठा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास माझे 150-200 स्टुडंट आहेत. ते सगळे त्या धम्मग्रंथाचा अभ्यास करतात आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना समजून सांगत असतात. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा धम्मग्रंथ जर वाचला असेल तर ते निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. तुमचे त्याबद्दल मी अभिनंदन करतो. परंतु केवळ वाचून पारायण करून आपल्याला थांबायचं नसतं, त्याचं अध्ययन करायचं असतं, अभ्यास करायचा असतो आणि ते विचार समजून घ्यायचे असतात. इथून पुढे सुद्धा इथे जेव्हा जेव्हा तुम्ही हा कार्यक्रम कराल तेव्हा तेव्हा या ग्रंथाकडे अतिशय गांभीर्याने बघा आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्या. कधी जर प्रसंग आला आणि गायकवाड गुरुजींनी जर सांगितलं तर मी पुन्हा येऊन त्या धम्मग्रंथावर तुमच्याशी बोलेन. तुर्तास मी आपल्या सर्वांच्या प्रती या अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.